आता किती पाऊस रात्र धरून पाऊस चालू आहे. सगुनीला 2 टप खायला होतं. आता खायला आणायचे तिला, पण पाऊसच उघडा. आता पावसात जायला लागत काय माहिती. आणि त्याच्यात आज आयोनमी होती, मग स्वयंपाक केला, त्याच्यात पोळ्या वेळा केल्या, पुरणपोळी केली आणि चार भात केला, भजी केली. सगुनीला फक्त 2 टप होतं. आता फारच कुठली नाही आणि त्याच्यावर सगळी 2 टापावर बसली आता तिला. मग आता पाऊस उघडला जायला लागेल तिला कुठं खाद्यात आणायला. मग तिकडून आली का मग कुठे करून मग तिला परत राहिलेलं घालायला लागलं. आणि तशीच बिनी यायची बसली, थोडं खायला कुठीच बसली. पाणी नाही देणार आता, काय नाही. पाऊस चालू छान आहे, तिला कळते पावसाला. ती तशीच बसती थोड्या खुशीवर, गरीब बारीक तोंड करून बसती, तिला कमी खायला येते. खा बस, ते राजीला खा मग पाऊस उघडला. आणि इतका चालू आहे का पार बागेत असं पाणी साचले, पार इतका पाऊस चालू आहे. पार गुलाबाच्या झाडांखाली पाणी, लिंबूनी खाली पण पाणी, पार मग लई पाणी साचले. आता काय करावं, काय काय ना, पाणी काढून द्यायला लागतं का काय काय माहिती. बघा किती पाणी साचले. येत आज त्यांची आयोनवमी आहे, त्याच्यामुळं पुरणपोळी, सार भात, कुरडई पापडी, भजी आणि ते नैवेद्य दाखवला. ग्लासात पाणी ठेवले आणि त्यांच्या साईडला त्यांची सासूबाई आहेत. मग आम्ही त्यांना सुद्धा, माझ्या आजी सासूबाई आहेत, मग त्यांची पण आयोनवमी. मग आम्ही दोन्ही एकत्र आयोनवमी केलेले. मग त्यांच्यासाठी पण पुरणपोळी, सार भात, कुरडई पापडी, भजी असं दोघींना नैवेद्य केलेले. आम्ही वेगवेगळे ते ठेवलेत. मग आता एक बाई जेवून गेली आणि एक राहिले अजून यायची. आता पाऊस चालू आहे तर बागेतलं गवत काढता येईना. बरेच दिवस झाले त्याच्यातलं गवत काढलं नाही. ते आता काढायला पाहिजे. आता पाऊस उघडल्याशिवाय ते बागेतलं गवत काढायला जमणार नाही, ते बाग फार खराब दिसते. लय पाणी साचले त्याच्यात. पावसामुळे गावात काढता येत नाही आणि त्याच्यात लय गावात झाले, पण पाऊस उघडल्याशिवाय काढता यायचं नाही. बरंच पाणी साचले त्याच्यात, पावसासारखंच चालू. बघा पुरणपोळी करते परत लगाच्या संपल्यात म्हणून कशी फुगली बघा, किती छान फुगली. झाली आता पुरणपोळी. आता देते जेवायला बसली सगळी. जय श्रीराम. काय उघडत नाही आता, त्याच्यामुळे चाललं पावसात. सगुनीला वज घेऊन येते. आता पावसातच भिजायला लागेल. आता येतो कवर तिला उपाशी ठेवायचं. आता थोडा पाऊस उघडला, मग आता वज झाले काढून आता जाते घेऊन. जाते आता वज घेऊन. जय श्रीराम. गाडी काही जात नाही त्याच्यामुळे चालली पाहिजे. कसं कष्ट करायला लागत सगळं. चला आता रस्ता कसा झालाय, पण आता पर गाडीचं चाक सुद्धा सरकत आहे. पुढे गेला तर पाय सुद्धा सरकत आहे. त्याच्यामुळे ते गवता पाय देऊन देऊन यायला लागत. निम्मा रस्ता केला, आता निम्म्या रस्त्यात जायचंय पुढं पाय. पुढं पण रस्ता तसाच, पाणी पण आहे त्याच्यात आणि चिखल पण आहे बराच. आता जाते सगुण्यासाठी. आता पाहुणे 3 वाजल्या, तिला खायला, तिचा खायचा टाइम झाला. आता कुट्टी करायला लागेल. कुट्टी करते, पण अजून जाता अजून अर्धा तास तर नक्कीच लागेल पाय जायचं म्हटल्यावर. मग आता जाते पाय. मग सगुनीसाठी कुट्टी आता घरी पोचले. आता सगुनीसाठी कुट्टी चालू करीते.
कुटी करून आता सगुनीला खायला घाली ते. आता 2-5 आम्ही सगुनीसाठी अशी कुटी करतो, मकाची, पंधराची किंवा ते ऊस असं ते असं तिन्हींची ना अशी. आपण आता नुसती मकाची अशी कुटी करीतो. पण चल चल खा 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 गप 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 खाते ना. खा आता खा. सकाळ धरून 2 टप्पे खा. पाऊस येतो आता. खा. रसली होती. खा आता. खा आता. खा रस जाई रस. खा खाती आता. कधी सगळी रसली म्हणून मान हानीत होती. मग आता ती खायला दिलं, मग आता खुश झाली.